मंडळी, राज्यात संपूर्ण विभागात पावसाचं वातावरण निर्माण झालंय। संपूर्ण महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे। तर कोकणासह बुलढाणा, बीड इथं देखील पावसाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। राज्यामध्ये 22 जून पर्यंत पाऊस सुरू होणार असल्याचं महत्त्वपूर्ण माहिती पंजाबराव डक यांनी दिली असून राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। 15 ते 17 जून पर्यंत राज्यातील काही भागांमध्ये पावसाची मात्र उघडीप पाहायला मिळणार आहे। परंतु विदर्भात पाऊस सर्वसाधारण असून उद्यापर्यंत म्हणजेच 15 जून पर्यंतच्या काळात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठा पाऊस पडेल अशी देखील शक्यता त्यांनी वर्तवली आहे। पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये चांगला पाऊस पडेल व या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी ओढे व नाले देखील भरून वाहतील। राज्यातील धाराशिव तसेच सोलापूर, बीड आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये खूप जोरदार पावसाची शक्यता पंजाबराव डक यांनी वर्तवली असून येणारे 3 ते 4 दिवस राज्यातील सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, जालना, बुलढाणा, अकोला, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे।